नमस्कार. मी संजय बुलदेव. आज बाबू ॲटम प्रकाशन या निमित्ताने सौ रजनी आलुरवार यांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि ग्रंथाचं नाव आहे श्री गजानन लीलामृत. अतिशय महत्त्वाचा भावपूर्ण असं हे पुस्तक आहे. मी म्हणेन की हा एक ग्रंथ आहे. सौ रजनी आलुरवार यांना मी आलुरवार काकू असं संबोधतो. यापूर्वी देखील माझी त्यांची भेट झालेली आहे. सत्संगात देखील आम्ही भेटलेलो आहोत. अतिशय नम्र सुस्वभावी अशा स्वभावाच्या आलुरवार काकू, तुम्हाला माझ्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम असा हा ग्रंथ तुम्ही तयार केला त्याबद्दल. आणि सुदैवाने ईश्वरी कृपेमुळे आज मला या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून एक सन्मान मिळाला. ही देखील गजानन महाराजांचीच कृपा आहे. मी जेव्हा हा ग्रंथ वाचन केला, अतिशय भावपूर्ण असा हा ग्रंथ आहे. त्यामागे त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत ते सगळं माझ्या लक्षात आलं. या ग्रंथामध्ये प्रस्तावना केली आहे सौ नीता प्रकाश कोंतमवार यांनी. अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी याचं केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की संत माणसाच्या जीवनातील पाप, ताप आणि दैव्य हे नाहीसे करतात ते संत. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलंय आणि ते म्हणजे संतांचं प्रमुख वैशिष्ट्य त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलं आणि ते आहे संतांचा षड्रिपूंवर ताबा. काम क्रोध मद मोह मत्सर द्वेष हे सगळे षड्रिपू जे आहेत यावर ताबा म्हणजे संत. आणि त्यापैकी एक श्री संत गजानन. आणि संत कृपेमुळेच सौ आलुरवार काकू हे सगळं छान लिखाण करू शकले. मनोगत मांडताना देखील त्यांनी भावपूर्ण मनोगत मांडले. सर्वप्रथम त्यांनी सांगितलंय की श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन विजय असा धर्मग्रंथ लिहिलाय आणि त्याचा संदर्भ घेऊन या ग्रंथाचा प्रमुख उद्देश त्यांनी सांगितला, तो म्हणजे भक्तीचा प्रचार आणि प्रसार. हा उद्देश सांगताना दासगणू महाराजांनी श्री संत गजानन महाराजांच्या बद्दल सगळ्यात महत्वाचं काय भाष्य केलं तर त्यांना परीस असं म्हटले. ज्यांच्या जीवनात ते गेले, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचा संबंध आला, ज्या ज्या भक्तांशी त्यांचा संबंध आला, त्या सगळ्यांना परिसासारखं स्पर्श करून त्यांनी त्यांच्या जीवनाचं सोनं केलं. आजही भक्तिभावाने महाराजांना जर का स्मरलं, जर का महाराजांचं पूजन केलं भक्तिभावाने, तर आज देखील सर्वांना त्याची प्रचिती येते आणि आनंदही मिळतो. त्यांच्या या मनोगतामध्ये त्यांनी एक सांगितलंय की महाराजांचा जो शेवट आहे
8 सप्टेंबर 1910 या रोजी झालेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे ऋषी पंचमी. गुरुवार होता त्या दिवशी. ऋषी पंचमीच्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली, म्हणजे शके 1832. हे जे सगळं वर्णन, हे जे सगळं संकलन त्यांनी केलंय. खरंच काकू, तुमचं जेवढं कौतुक आहे तेवढं कमी आहे. तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा आहे. या ग्रंथामध्ये सौ संध्या दानव यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी पुण्याई लागते. त्यांनी शुभेच्छा देताना काय सांगितलं? इथे लागते पुण्याई पूर्वजन्माची. आणि काकू, त्या पुण्याईमुळे आज हे अतिशय महत्वाचं कार्य तुमच्या हातून घडतंय. हा प्रस्तावनेचा, मनोगताचा, शुभेच्छेचा भाग मी तुम्हाला विशद करतोय. जेव्हा या ग्रंथामध्ये मी पूर्ण वाचन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की राजयोगाबद्दल त्यांनी काय लिहिलंय. राजयोग, शरीराने जे आपण करतो ते कर्म, मनाने करतो ती भक्ती. भक्ती म्हणजे काय? ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराची आठवण, ती आपण मनाने करतो. आणि बुद्धीने जे करतो त्याला म्हणतात ज्ञानार्जन. ह्या तिन्ही गोष्टीचा संचय म्हणजे राजयोग असं त्यांनी सांगितलं. दुसरा मुद्दा त्यांनी ध्यानयोगाबद्दल सांगितलं. ध्यानयोग म्हणजे काय? तर आपल्यातील जे दिव्य चैतन्य आहे ते दिव्य चैतन्य म्हणजेच आत्मसाक्षात्कार. दोघांचं वर्णन काकूंनी अतिशय सुंदर केलेलं आहे. राजयोगाबद्दल मी स्वामी विवेकानंद यांचा एक ग्रंथ वाचन केला होता. त्यामध्ये त्यांनी राजयोगात खूप विविध माहिती दिलेली आहे, पण काकूंनी त्याचा सार या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा संतांची कृपा आपल्यावर होते तेव्हा नेमकं काय होतं? जेव्हा आपण संतांची भक्ती करतो, मनोभावे करतो, मन आपलं त्यामध्ये एकाग्र करतो, सेवा करतो, तन मन धनाचा त्याग करतो, तेव्हा संतांची कृपा होत असते. आणि ही कृपा होते म्हणजे नेमकं काय होतं? तर सर्वप्रथम अज्ञान नाहीसं होतं. काकूंनी याचं वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये. संत कृपा होते म्हणजे काय? तर अज्ञान नाहीसं होतं. आणि अज्ञान नाहीसं होतं म्हणजे नेमकं काय होतं? अज्ञान म्हणजे काय? तर जेव्हा व्यक्तीला आपल्या मूळ स्वरूपाची प्रचिती येते की मी कोण आहे, मी कुठून आलोय, हे जे मूळ स्वरूप आहे, ह्या मायेच्या जाळामध्ये जेव्हा आपण अडकतो आणि आपल्या मूळ स्वरूपातून बाहेर निघून जातो तेव्हा व्यक्ती अज्ञानामध्ये जीवन जगत असतो. आणि त्यांनी याचं वर्णन केलंय की संत कृपा होते म्हणजे या अज्ञानातून हे अज्ञान जे आहे हे नाहीसं होतं आणि आपल्याला मूळ स्वरूपाची ओळख होते, पूर्णावस्था प्राप्त होते. यालाच पूर्णावस्था म्हटलेलं आहे. आणि एक अनुभूती येते, दिव्यत्वाची अनुभूती. आणि ते त्यांनी सांगितलंय शिवोहम शिवोहम शिवोहम. हा सार या ग्रंथात आहे. या ग्रंथामध्ये महाराजांच्या विविध लीला त्यांनी मांडलेल्या. 50 विविध लीला त्यांनी यामध्ये दिलेल्या. मग याचं नाव आहे लीलामृत. आणि संतच लीला करतात.
आणि ते अमृत आहे, त्याचा कधी नाश होत नाही, म्हणून ते अमृत, म्हणून ते लीलामृत. आणि संत गजानन महाराजांच्या लीला प्रसिद्ध आहेत, सगळ्यांना ऐकिवात आहे. आणि अशा 50 विविध लीला सौ अलूरवार काकूंनी या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत. त्यामुळे मी आग्रह करेन की हा धर्मग्रंथ सर्वांनी वाचावा, किंबहुना तो स्मरावा, त्याप्रमाणे आचरण करावं. आणि जीवनाचं जे सार संत गजानन महाराज यांनी भक्तीच्या माध्यमातून सोप्या शब्दामध्ये जनमानसात जे पसरवलं, ती भक्ती महाराजांची प्रत्येकामध्ये रुजावी, ही सौ काकूंची इच्छा आहे. आणि केवळ हा उद्देश घेऊन, प्रचार आणि प्रसार हा उद्देश घेऊन मला वाटतं काकूंनी हा धर्मग्रंथ लिहिला आहे. आणि श्री आशिष देव यांनी बाबू आयटम प्रकाशन या माध्यमातून हा धर्मग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथामध्ये जी सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, मुद्रक, सर्वाधिकार, संगणक जुळवणी, मुद्रित शोधन, मुखपृष्ठ, ते यामध्ये श्री सुदर्शनजी बारापात्रे यांनी सुद्धा सुंदर मुखपृष्ठ केलेलं आहे. प्रत्येकाचा आपलं आपलं योगदान. एक कुठलीही कलाकृती, कुठलीही चांगली गोष्ट जेव्हा बाहेर येते ना, त्यासाठी एक अशी टीम कार्य करत असते. आणि त्या टीमला जी प्रेरणा मिळते ती महाराजांची प्रेरणा असते. आज मी देखील इथे बोलतोय, त्या टीमचाच एक भाग म्हणून तुमच्या समोर आहे. तर असं एक टीम स्पिरिट, असा एक आनंद, अशी एक अनुभूती, शिवोहम अशी स्थिती आज या धर्मग्रंथामधून जी आपल्या सगळ्यांना मिळाली. मी आशा करतो की याचा सर्वांनी लाभ घ्यावा, सर्वांनी वाचन करावं आणि आपल्या जीवनामध्ये तो आनंद मिळवावा, ती अनुभूती घ्यावी. म्हणजे काकूंना जे अपेक्षित आहे, अलूरवार काकूंना, ते नेमकं घडेल. त्यामुळे मी सौ अलूरवार काकू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, तुम्हाला प्रणाम करतो की तुम्ही इतकं सुंदर ग्रंथ लिहिला आहे आणि मला ही जी संधी दिली त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. नमस्कार.